ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल आपण महाराजांनी महासमाधी कशी घेतली ह्याचा तपशीलवार अभ्यास केला. बाबांनी अगदी महाराजांचा निर्वाणीचा समय कसा महाराजांनी साधला आणि त्याआधी जवळजवळ 1 आठवडा आधी महाराजांचं प्रत्येक दिवसागणिक महाराजांनी दिवसभरात महाराजांना काय त्रास झाला आणि तरीही महाराजांनी कशी सेवा केली हे सर्व आपणाला बाबांनी विस्ताराने सांगितलेलं आहे. आणि महाराजांचं निर्वाण जे 22 डिसेंबर 1913 साली सकाळी 6 वाजायला 10 मिनिटं कमी असताना झालेलं आहे. आणि त्यानंतर निर्वाणानंतर महाराजांच्या अस्थी ह्या प्रयागला विसर्जित करण्यात आल्या. आणि अस्थि विसर्जनास जेव्हा जात होत्या त्यावेळेला नर्मदा तटी असलेल्या हरदा या गावामध्ये महाराजांचे शिष्य श्री आनंद सागर महाराज यांचासुद्धा अस्थी महाराजांच्या आदेशावरूनच तिथं जतन केल्या गेल्या होत्या. तर महाराजांच्या अस्थींसोबत त्यांच्याही अस्थी प्रयागला गेल्या आणि तिथं अस्थि विसर्जन रामनामाच्या गजरात महाराजांच्या शिष्यांनी महाराजांच्या अस्थी विसर्जन केल्या. सोबत महाराजांचे शिष्य श्री आनंद सागर महाराज यांच्यासुद्धा अस्थी विसर्जित झाल्या. तर अशी आणि महाराजांनी खूप आधीच सांगितलं होतं की जेव्हा महाराज हरदा इथं होते तेव्हा महाराजांनी श्री आनंद सागरांच्या अस्थी हरदा इथं आल्या होत्या तेव्हा महाराजांनी त्या तिथं ठेवून घेतल्या होत्या आणि माझ्याबरोबर त्या अस्थी प्रयागला जातील असं त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं. तर आपले संत हे त्रिकालदर्शी असतात. भूतकाळात काय घडलं आहे, वर्तमान काळात काय घडणार आहे आणि भविष्यातसुद्धा काय घडेल हे सर्व आपल्या संतांना त्याचं दर्शन होत असतं. आणि त्यानुसार महाराजांच्या अस्थि विसर्जनाबरोबरच श्री आनंद सागर महाराजांच्या अस्थी विसर्जित झाल्यात. अशा रीतीने संतांचा जीवनातील प्रत्येक क्षण हा संपूर्णतः जसा भगवत स्वरूप झालेला असतो, कारण ते स्वतः भगवत स्वरूप असतात. त्यामुळे जसा भगवंत सर्वज्ञ सर्व व्यापक आणि सर्व शक्तिमान निराकारी निरंकारी असा असतो, त्याच प्रकारे आपले संत असतात, भगवत स्वरूप असतात आणि त्या अवस्थेतून ते संपूर्ण विश्वाची सेवा करतात. आता पुढील प्रकरणास आपण सुरुवात करत आहोत. पुढील प्रकरण आहे व्यक्तिदर्शन. हे प्रकरण 13वा आहे. सगुण स्वरूप. श्री महाराजांची उंची सुमारे 5.5 फूट असून त्यांचे वजन जवळजवळ 150 पाऊंड होते. त्यांचा बांधा मध्यम प्रकारचा असून त्यांचे अवयव घट्ट व भरलेले होते. त्यांचा रंग गोरा खरा, पण त्यात थोडी पिवळसर झाक होती. रुंद चेहरेपट्टी, भव्य कपाळ, सरळ नाक, मोठा जबडा, भरलेली मान, मोकळी जीवनी, तुटका कान, सरळ व पांढरे शुभ्र दात आणि भुवयांच्या खाली लखलखणारे चमकदार डोळे अशी त्यांच्या उत्तमांगाची ठेवण होती. त्यांच्या तोंडावर एक प्रकारचे तेज तरळत असून त्यावर खेळत असणाऱ्या मंद स्मिताने प्रत्येक मांसावर त्यांची सहज छाप पडे. वयाच्या 45 वर्षांपर्यंत त्यांचे शरीर सडसडीत होते, पण ते हाडकुळे कधीच नव्हते. कोंदवल्यास येऊन स्थिर वस्ती केल्यानंतर थोडेसे पोट सुटले. आजोबा व आजी त्यांना गणपती म्हणून हाक मारीत आणि वडील व आई गणू म्हणून हाक मारीत. मित्र व गावचे लोक त्यांना गणूबुवा म्हणत. उत्तर भारतात
लोक त्यांना दख्खन के महाराज असे म्हणत. सर्व शिष्य मंडळी त्यांना महाराज म्हणत. श्री तुकामाई त्यांना माझा बाळ म्हणून हाक मारीत आणि ते स्वतः ब्रह्मचैतन्य बुवा रामदासी अशी आपली सही करीत. तर इथे महाराजांचं स्वरूप कसं होतं, स्वगुण स्वरूप कसं होतं, हे इथे बाबांनी वर्णन केलेलं आहे. आता पुढे सांगतायत की कपडे, महाराज कसे कपडे घालायचे. तर श्री महाराज 24 तास लंगोटी घालीत. कमरेला कधी जाड गोफ असे, कधी जाड दोरी असे, पण कधी लंगोटीचाच अर्धा भाग कमरेला बांधून बाकीची लंगोटी घालीत. ते बहुधा उघडेच असत, पण पुष्कळ वेळा कफणी, टोपी, फरगुल किंवा छाटी देखील घालीत. कमरेला केव्हा केव्हा ते पितांबर, धोतर किंवा उपरणे गुंडाळीत. बऱ्याच वेळा ते डोक्याला रुमाल अथवा उपरणे किंवा पंचा बांधीत. त्यांच्या पायात बहुतेक 24 तास खडावा असायच्या. पुष्कळ वेळा ते हातात रुमाल ठेवीत. रामासमोर एक कोच ठेवलेला असे, अजून तो तसाच ठेवलेला आहे. त्यावर ठेवलेल्या तक्क्याला ते टेकून बसत. वामनराव ज्ञानेश्वरी त्यांचे कपडे सांभाळीत. आजही तो कोस आहे तिथे श्रीराम मंदिरामध्ये आहे. पुढे सांगतायत की सर्वसामान्य वागणे. श्री महाराजांची दिनचर्या सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे होती. ते 5:30-6 वाजता उठत शौचमुखमार्जन आटोपून ते श्रीरामरायाचे दर्शन घेत. नंतर सिंहासनावर म्हणजेच कोचावर बसून ते मंडळींना भेटत. त्यावेळी आज रामाला नैवेद्य काय करायचा या प्रश्नापासून तो हे जग का व कसे उत्पन्न झाले या प्रश्नापर्यंत बोलणे झाले. कधीकधी सकाळी 9 वाजण्याचे सुमारास ते निरूपणाला बसत. नाथ भागवतांतली एखादी ओवी घेऊन तीवर 1.5-2 तास निरूपण होई. त्यानंतर ते कधी मंदिरात ऊन पाण्याने तर कधी ओढ्यावर गार पाण्याने स्नान करीत. पुढे गंध व मुद्रा लावून संध्या होई. इतके होईपर्यंत 12 वाजून जात. नंतर रामाला नैवेद्य होऊन सर्वांच्या बरोबर त्यांचे जेवण होई. जेवण झाल्यावर श्री महाराज थोडी विश्रांती घेत. दुपारी 3:30-4 वाजता मंदिरात पोथीचे वाचन असे. त्यानंतर कधीकधी ते शेताकडे जात किंवा नुसतेच जरा बाहेर जाऊन येत. पुढे फराळ, भजन व आरती होत. तोपर्यंत रात्रीचे 11-11:30 वाजत. त्यानंतर कोणाला काही खाजगी बोलावयाचे असल्यास त्यात वेळ जाई. हे सर्व संपून सकाळी मंडळी झोपल्यावर रात्री 12-12:30 श्री महाराज स्वतः निजण्यास जात. पण तेथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे जरूर आहे की इतका सगळा दिनक्रम वर्षांतून काही थोडे व मोजके दिवसच होत असे. याचे साधे व स्पष्ट कारण असे होते की त्यांच्याबरोबर गोंधवल्यास नेहमी 400-500 माणसे असल्यामुळे रोज काहीतरी नवीन भानगड उत्पन्न होत असे. आज कोणाचे मूल फार आजारी आहे, तर उद्या कोणाचा सासरा गेला, कोणा सासवा सुनांचे भांडण झाले, तर कोणाची शिवीगाळ झाली, कोणाचे दागिने हरवले, तर कोणाचे कपडे चोरीला गेले, कोणाच्या मुलीचे लग्न जुळलेले मोडले, तर कोणाच्या मुलाला वेड लागले, कोणाच्या व्यापारात नुकसान आले, तर कोणाला नोकरीवरून कमी केले, कोणी रुसून अन्न सोडले, तर कोणी देव भेटत नाही म्हणून डोके फोडून घेतले. ही व या प्रकारची अनेक लचांडे रोज उत्पन्न होत असून ती सगळी शेवटी श्री महाराजांकडे यायची व त्यांनी त्यांचा निकाल लावायचा म्हणून त्यांची दिनचर्या ठरलेली नसे. कोणत्या दिवशी केव्हा काय लचांड उत्पन्न होईल याचा अंदाज कोणालाच नसल्यामुळे तिकडे श्री महाराजांचा किती वेळ जाईल ते कोणालाच सांगता येत नसे. पुष्कळ वेळा ते स्वतः नवीन झेंगटी उत्पन्न करीत आणि मग ती निस्तरण्यात बराच वेळ जाई. अर्थात असे करण्यात लोकांना शिक्षण देण्याचाच त्यांचा हेतू असे. काय सांगतात की कोणत्या दिवशी केव्हा काय लचांड उत्पन्न होईल याचा अंदाज कोणालाच नसल्यामुळे तिकडे श्री महाराजांचा
किती वेळ जाईल हे कोणासच सांगता येत नसे. पुष्कळ वेळा ते स्वतः नवीन झेंगटी उत्पन्न करीत आणि मग ती निस्तारण्यात बराच वेळ जाई. अर्थात असे करण्यात लोकांना शिक्षण देण्याचाच त्यांचा हेतू असे. म्हणून एका दृष्टीने श्री महाराज दिवस कसा घालवीत हे सांगणे अगदी सोपे आहे, पण दुसऱ्या दृष्टीने ते सांगणे फार कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र खरी की सकाळी उठल्यापासून ती रात्री अंथरुणावर पडेपर्यंत नवे 24 तास श्री महाराजांना फुरसतीचा स्वस्तपणा कधी नसे. कारण रात्री अंथरुणावर पडल्यावर देखील त्यांना गुप्तपणे भेटणारे लोक होते. तर अशा रीतीने सदैव 24 तास महाराज ऑन ड्युटी होते. जनता जनार्दन असा पूर्ण सर्वांची सेवा करण्यात महाराज दंग होते. त्यामुळे महाराजांचं एक असं ठराविक असं टाईम टेबल असं नव्हतं. हेच इथे बाबांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री सुद्धा रात्री अंथरुणावर पडल्यावर देखील त्यांना गुप्तपणे भेटणारे लोक होते. तर हेही आहे. आता ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यामुळे इथे सर्व महाराजांनी म्हणजे महाराजांचं व्यक्तिमत्व महाराजांनी शेवटच्या दिवसांमध्ये जे भाऊसाहेबांना सांगितलेलं आहे की सर्व हिंगजिराचेच गिराईक आहेत. ह्या सृष्टीमध्ये जास्तीत जास्त अगदी 99% गिराईक हे हिंगजिराचंच आहे. देवासाठी देव पाहिजे म्हणून कोणी येत नाही. देवासाठी देव मागणारा हा खरा कस्तुरीचा गिराईक आहे, कस्तुरीचा गिराईक आहे, परंतु तसा तो लाभत नाही. आणि प्रपंचासाठी देव पाहिजे असंच हिंगजिराचं गिराईक सर्व काही येतं आहे. आणि त्यामुळे आपणाला ह्यावरच काम करायचं आहे आणि अशाच सर्वांवरती काम करायचं आहे. आणि हे ध्येय किंवा ही वस्तुस्थिती महाराजांनी जाणली होती. त्यामुळे महाराज जरी उच्च कोटीचे असतील, सिद्ध पुरुष पूर्णतः होते त्यांची साधना सर्व त्यांनी जसे आपण बाबा मुक्तानंद, भगवान नित्यानंद यांच्या शिकवणीमध्ये साधक अवस्थेतल्या सर्व अवस्था आपण पाहिल्या, तर तसेच महाराजांची पण तीच अवस्था झाली होती. तरीसुद्धा महाराजांनी सर्व जनमानसासाठी आपल्या जीवनाचा वेळ गुरुगृहानंतर जेव्हा महाराज गोंदवल्यात परत आले त्यानंतर महाराजांनी आपला संपूर्ण वेळ हा जनता जनार्दनाच्या सेवेसाठी खर्च घातलेला आहे. संपूर्ण वेळ. आणि ह्याचीच आपल्याला बाबांनी अगदी महाराजांनी शेवटच्या दिवशीसुद्धा रात्री 10 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत भजन केलेलं आहे. भजन सेवा शेवटची. तर हे सर्व महाराजांच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी सर्वांची सेवा करून महाराजांनी सर्वांना घोकवलं आहे की नाम 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 हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर इथे खूप असे विरळे संत आहेत की जे इतकं झोकून देऊन पूर्णतः आपल्या शिष्यांसाठी आणि काम करतात. आणि त्यामुळे महाराजांकडे अगदी ही सगळी आपली लिस्ट सांगितली, ही सर्व लिस्ट ह्या सगळ्यामध्ये महाराज जातीने लक्ष घालून सोडवत होते. आणि असेच महाराजांनी त्यावेळेला म्हणजे महाराजांनी केवढं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये किती महाराज जातीने लक्ष देत होते. खरं तर महाराजांची योग्यता एवढी उच्च कोटीची होती, तरीसुद्धा त्या सामान्यात सामान होऊन महाराज अगदी कोणाची भांडण सोडवतो, कोणाचं काय करत अशी महाराजांनी त्यांनी स्वतःची शक्ती इतक्या अशा गोष्टींमध्ये पण लावली. आणि त्यांना त्या लोकांना सर्वांना महाराजांनी मदत केलेली आहे. आणि त्याचाच परिणाम आहे की आज हे सर्व महाराजांनी जे पेरलं त्यावेळेला आणि छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींमधनं लोकांना सोडवत त्यांच्या मनामध्ये जे काही घर केलं त्यावेळेला आणि जे काही नाम रुजवलं त्याचीच परिणती अशी आहे की आज गोंदवलेमध्ये त्यांच्या महाराज देहात नसतानाही त्यानंतर एवढं मोठं कार्य घडतंय आणि सर्वच साधक तिथे झोकून देऊन सेवा करण्यात रुजू आहेत. 112 वर्ष 113वं वर्ष चालू आहे. तर ही गोष्ट आहे, केवढी मोठी गोष्ट आहे.
तर 112वा चालू आहे बहुतेक. तर त्यामुळे प्रचंड मोठं उदाहरण आहे हे. आता पुढे सांगतायत, की सवयी व आवडी-निवडी. आता त्यावेळेला महाराजांच्या काळामध्ये ज्यांनी महाराजांना पाहिलेलं आहे, त्यांच्याच पुढच्या पिढ्या ह्या तयार झाल्या असतील आणि तसंच ते सगळं सेवा कार्यात तर नक्कीच त्यांच्या पुढच्या पिढ्या तयार झाल्यात, त्या त्या कुटुंबाच्या झाल्या असणार आहेत आणि ते सेवा कार्य महाराज सूक्ष्मावस्थेत तर आहेतच आहेत, तो भाग निराळाच. परंतु साधकांचं कौतुक मला वाटतंय, कारण मी ते अनुभवलं आहे तिथे. आत्ता आपण काय ते संक्रांतीच्या वेळेला गेले होते, तेव्हा पण सगळ्या स्त्रिया तिथं वौसा घेऊन आल्या होत्या. तर तिथे कोणाला इतकं सगळीकडे हळद-कुंकू आणि सगळं काय-काय झालं होतं. तरीसुद्धा तिथे कुठल्याही स्त्रीला कोणीही कुठलाही तिथे सेवाधारक साधकांनी काहीही म्हटलेलं नाही आहे. जसं स्त्रियांना बागडायचं आहे तसं बागडू दिलेलं आहे. जिथे-जिथे काय-काय ठेवायचं आहे तिथे ठेवू दिलेलं आहे. म्हणजे इतकी म्हणजे एवढं मोठं सामावलेपण असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. एरवी तिथे काही कुठेही कचरा दिसत नाही, काहीच नाही. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर आजही ते प्रेम किंवा ते सगळ्यांना सामावून घेण्याची रीत ही तिथं आपल्याला पाहायला भेटते. पुढे आहेत, की सवयी व आवडी-निवडी. श्री महाराज श्री महाराज पोहण्यात फार पटाईत होते. श्री महाराज पोहण्यात फार पटाईत होते. मुळीच पोहताना येणाऱ्या माणसाला बरोबर घेऊन ते गंगेतून या तीरावरून पलीकडल्या तीरावर सहज जात. उताने पडून पाण्यावर ते सहज तरंगत असत. घोड्यावर बसण्याची कला त्यांना फार चांगली येत होती. कसल्याही वात्रट किंवा मुरदाड घोड्याला ते नरम आणि पूर्ववयात इंदूरला असताना पागेकडील कोणत्याही घोड्यावर बसण्याची परवानगी शिवाजी रावांनी त्यांना देऊन ठेवली होती. लहर लागली म्हणजे ते बरेच वेळा एखाद्या चांगल्या घोड्याला पळवून आणीत. त्या जनावराला एकदा त्यांचा स्पर्श झाला की ते त्यांना वश होई. इतकेच नव्हे तर ते त्यांच्यावर अतिप्रेम करू लागे. इंदूरहून निघताना प्रेमाने श्री महाराजांनी शिवाजी रायांचा निरोप घेतला व ते तसेच पागेत गेले. तेथे त्यांच्या आवडीचा एक पांढरा अरबी घोडा होता. त्याच्या पाठीवर थाप मारून श्री महाराज बोलले, बेटा मी आता इंदूर सोडतो बरे का. हे शब्द ऐकून त्या घोड्याच्या डोळ्यांना पाणी आले व तो त्यांचे अंग चाटू लागला. श्री महाराज पळण्यात व झाडावर चढण्यात फार निष्णात होते. वयाच्या 60-65व्या वर्षीसुद्धा ते पळू लागले तर त्यांच्याबरोबर धावणे कठीण जाई. सूर्यनमस्कार व दंड ते चांगले काढीत आणि खो खो आटापाट्या वगैरे खेळ हौसेने व चांगले खेळत. त्यांचे चालणे भरभर असे व शरीर भरदार असल्याने त्यांचे चालणे मोठे ऐटबाज दिसे. वय झाल्यामुळे पुढे पोट सुटले तरी त्यांचा चटपटीतपणा व चपळपणा कायम होता. वयाच्या 62व्या वर्षी काशीमध्ये पायात खडावा घालून 100-125 दगडी पायऱ्यांचा घाट ते चढ चढत किंवा उतरत. काय सांगतात, वयाच्या 62व्या वर्षी काशीमध्ये पायांत खडावा घालून 100-125 दगडी पायऱ्यांचा घाट ते चढत किंवा उतरत. त्यांच्या राहणीची ढब गरिबीची होती, पण तिच्यामध्ये दैन्यपणा नव्हता. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा त्यांच्यावर परिणाम होत नसे. त्यांच्या शरीराच्या व श्रमाच्या मानाने त्यांचे खाणे फार थोडे होते. त्यांना गोडाचा कंटाळा असून बाजरीची भाकरी व पिठले किंवा तिखट आमटी असले झाडे भरडे अन्न जास्त आवडे. पूर्वायुष्यांत एकाकी फिरत असताना ते भिक्षा मागून आणलेले पीठ नदीच्या किंवा विहिरीच्या पाण्याबरोबर गिळायचे. कधीकधी त्याचे पाणगे भाजून ते खायचे. कधी जंगलामध्ये जी फळे मिळतील ती खाऊन त्यांनी दिवस काढावयाचा. लोकसंग्रह सुरू झाल्यावर मंडळी देवाला जो नैवेद्य करीत त्यातले थोडेसे आपण खात. जेवण फक्त 2 वेळा होई. पहिले दुपारी 12-1 वाजता व 12 ते 1 वाजता व दुसरे रात्री सर्वांचे झाल्यावर 9-9:30 वाजता. उरल्या सुरल्या मंडळींबरोबर बाजरीची भाकरी, पिठले, आमटी, डाळिंब्याची
उसळ आणि आंबट पण घट्ट दही हे त्यांच्या आवडीचे पदार्थ होते. कपाळी केशरी गंध व मध्ये काळी रेघ आणि कपाळावर मुद्रा ते लावीत असत. बसताना बहुतेक अर्ध पद्मासन घालून ते बसत. वय झाल्यावर वाचण्यासाठी व ते चष्मा लावीत. स्वच्छ व वळणदार अक्षराची त्यांना फार आवड होती आणि त्यांचे स्वतःचेही अक्षर फार सुबक व वळणदार होते. मोठ्याने स्पष्ट व अर्थ समजून वाचणाऱ्याची त्यांना मोठी आवड असे. विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासात मागे पडता कामा नये असे ते वारंवार सांगत. त्यांना लहान मुले विशेष आवडत. ते मुलांत खेळत व त्यांच्या मनाप्रमाणे वागत. श्री महाराज आपल्या घरी यावेत असे ज्याला वाटे त्याने आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला त्यांना घेऊन येण्यास पाठवावे आणि त्यांनी आडेवेडे न घेता जावे. हे गोंदवल्यास नेहमी पाहावयास सापडे. जशी लहान मुलांची तशीच कवितेची व गोड गळ्याच्या गायनाची त्यांना आवड होती. ते स्वतः कविता रचित आणि लोकांनी केलेल्या कवितांचा मोठ्या रसिकतेने परामर्श घेत. तसेच ते बसल्या बसल्या मारुतीरायाचे सुंदर चित्र काढीत. श्री महाराजांना स्वाभाविक आवड भजनाची, देवाच्या गोष्टींची, नामस्मरणाची व एकांताची होती. तरी प्रापंचिक लोकांचा व त्यांच्या सगळ्या चराटाचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही. स्वभावता त्यांना विद्वान माणसापेक्षा अडाणी मनुष्य आवडेत, श्रीमंतांपेक्षा गरीब मनुष्य आवडेत आणि शहरांत राहण्यापेक्षा खेडेगावांत राहणे आवडेत. नवरा बायकोमध्ये, आईबाप व मुलांच्यामध्ये नवरा बायकोंमध्ये, आईबाप व मुलांच्यामध्ये, भाऊ बहिणींच्यामध्ये निष्कपट प्रेम असले तर त्यांना त्याचे विशेष कौतुक वाटायचे. सासू सून प्रेमाने राहिल्या तर ते दोघींचीही स्तुती करत. प्रपंचामध्ये का होईना पण निष्कपट प्रेम करावयास शिकणे हे भगवंतावर प्रेम करावयास शिकण्याची पहिली पायरी आहे असे ते नेहमी सांगत. तर अशा रीतीने महाराजांचं इथे सर्व महाराजांच्या आवडी सर्व वर्णन केलेल्या आहेत. आणि इंदोरला आता गेले असताना अहिल्याबाई होळकरांच्या नंतर अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वर इथं त्यांचं वास्तव्य आणि तिथं कार्य केलेलं आहे. तिथे त्यांचा राजवाडा आणि किल्ला असं सर्व काही आहे. आणि अहिल्याबाई होळकरांचेच पुढील वंशज आहेत. त्यांचं इंदोरमध्ये खूप मोठा राजवाडा आहे आणि आता तो राजवाडा सरकारच्या ताब्यात आहे. आणि त्या राजवाड्याला नेहरू केंद्र असं नाव दिलं आहे. आता त्या नेहरूंचं आणि त्या होळकरांचं तसं काय आहे का काही नाही आहे, परंतु ते नेहरू केंद्र असं नाव आहे होळकरांच्या राजवाड्याचं. आत्ता जो राजवाडा आहे तो पण अप्रतिम आहे आणि त्यामध्ये आपल्या भारतातले कलाकार, आर्टिस्ट आणि ग्रीस आणि परदेशातले आर्टिस्ट ह्यांचंसुद्धा एकत्रित येऊन जे तिथे पेंटिंग्स आहेत, सर्व काही शिल्प आहेत, हे सर्व परदेशातल्या आर्टिस्टचं त्यांचं पेंटिंग आणि सर्व काही आहे आणि भारतातले कलाकार सगळा मिळून त्यांनी केलेलं आहे. खूप सुंदर आहे. आणि त्या राजवाड्याचाच इथे जी त्यांचा बाग आहे तर तिथे सगळे एकत्र त्यावेळेला जेवलो होतो इंदोरला. आणि महाराजांचं जे इथे सांगितलेलं आहे की घोडे आणि सर्व, तर महाराज होळकरांच्या वाड्यात जात होते, राजवाड्यात जात होते. आपण हे त्यांच्या आधी जे बाबांनी सांगितलेलं आहे तेव्हा आपण ते वाचलेलं आहे. आणि तर महाराजांची उठबस किंवा महाराजांना अगदी राजघराण्यांपासून ते अगदी सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सर्वजण महाराजांना मानत होते आणि सर्वांशी महाराज त्याच ममतेने, प्रेमाने आणि वावरलेले आहेत, राहिलेले आहेत सर्वांमध्ये, हे इथे आहे. आता पुढे सांगतायत की त्यांची वाणी, श्री महाराजांचे सारे व्यक्तिमत्व किंचित पिंगट असलेल्या त्यांच्या चमकदार डोळ्यांमध्ये आणि त्यांच्या विलक्षण वाणीमध्ये व्यक्त होत असे. त्यांच्या पाहण्यात व बोलण्यात एक विशिष्ट प्रकारची मोहिनी होती. त्यांच्याशी विरोध करणारी पुष्कळ माणसे त्यांच्या दृष्टीच्या कक्षेत आल्यावर आणि त्यांचे भाषण ऐकल्यावर त्यांना वश होऊन गेली.
ज्याने त्यांचे बोलणे एकदा ऐकले ती जन्मभरात त्यांना विसरत नसे, अशा तऱ्हेची रसवंती त्यांच्या वाणीमध्ये होती. वारकऱ्यांशी व रामदासियांशी, अडाणी शेतकऱ्यांशी व इंग्रजी शिकलेल्या तरुण तरुणींशी, कलावंतांशी व शास्त्री पंडितांशी, सनातन्यांशी व सुधारकांशी, व्यापाऱ्यांशी व नोकरीवाल्यांशी, डॉक्टरांशी व इंजिनियरांशी श्री महाराज त्यांच्या भाषेत बोलावयाचे. त्यांच्या व्यवसायातील एखादी उपमा देऊन नामाचे महत्त्व त्यांना समजावून द्यायचे. त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्यांचे म्हणणे समजून प्रसन्न होई. भगवंताच्या प्रेमाचे, भक्तीचे आणि नामाचे तसेच संतांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण करताना त्यांच्या वाणीला स्फुरण चढे आणि त्यावेळी ते उत्तम प्रकारचे दृष्टांत सहज बोलून जात. विशेषतः भगवंताच्या नामाचे श्रेष्ठत्व व महत्त्व वर्णन करीत असता त्यांच्या वाणीला पराकाष्ठेचे तेज व गांभीर्य चढे. त्यांचे स्वाभाविक भाषण सहज मधुर होते, परंतु मनुष्याला गोंजारून वळविण्याची कला जशी त्यांना अवगत होती, तशीच वाह्यात मनुष्याला खडसावून ताळ्यावर आणण्याची कला पण त्यांच्यापाशी भरपूर होती. श्री महाराजांची भाषाशैली फारच हृदयंगम होती. त्यांची भाषा अगदी घरगुती व सोपी असे व याच कारणामुळे त्यांचे बोलणे पुरुष, स्त्रिया व लहान मुले अशा सर्वांना अगदी सहज समजत असे. त्यांची वाक्ये लहान पण जोरकस असायची आणि त्यांच्या वाणीला कृत्रिमतेचा लवलेश नसल्यामुळे त्यांची ती वाक्ये ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भिडत. जीवनाचे अनंत नमुने त्यांनी बघितले होते, म्हणून सामान्य मनुष्यांची सुखदुःखे, त्यांच्या खऱ्या वासना व भावना आणि त्यांच्या अडचणी यांची संपूर्ण कल्पना त्यांना स्पष्टपणे आलेली होती. याचा परिणाम असा झाला की श्री महाराज प्रापंचिक लोकांच्या अवस्थांचे वर्णन करू लागले, म्हणजे ते इतके वास्तव असे की त्यांची भाषा अंतःकरणाचा ठाव घेई आणि ऐकणाराचे त्यांच्यावर प्रेम बसे. बोलता बोलता त्यांचा आवाज कधीकधी विलक्षण चढे आणि त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मन नुसते थरारून जाई व त्यांचा प्रत्येक शब्द मोलाचा वाटे. त्यांची प्रतिभा अहोरात्र जागृत असायची, म्हणून त्यांची भाषा नेहमीच्या भाषेपेक्षा निराळी, अजिबात निराळी वाटे. लोकांना भगवंताकडे वळविण्यासाठी श्री महाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ती कामाला लावली, म्हणून त्यांच्या भाषेमध्ये समुद्राचा खोलपणा व गांभीर्य, हिमालयाचा थोरपणा व निश्चितता आणि गंगेची शुचिता व पवित्रपणा हे गुण आढळतात. आपण बोलण्यात जे शब्द वापरतो तेच शब्द श्री महाराज वापरीत असत, परंतु त्यांचे बोलणे ऐकताना आपण नेहमीच्या ठराविक चाकोरीच्या बाहेरची भाषा ऐकत आहोत असे प्रत्येक श्रोत्याला वाटे. त्यांचे बोलणे फार सोपे पण तितकेच सत्य असे, फार थोडे पण आशय व्यक्त करणारे असे, फार घरगुती पण अत्यंत शास्त्राला धरून चालणारे असे. श्री महाराज आपल्या प्रत्येक शब्दांत जीवनाची खरी खरी अनुभूती ओतीत असत. त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकताना आपण अगदी जीवनरसाने भरलेले असे काहीतरी ऐकत आहोत असे वाटायचे. भगवंत हा त्यांच्या वाणीचा आधार असल्यामुळे ते केव्हाही बोलले तरी ते फार चित्तवेधक आणि परिणामकारक होत असे. गहन, वृक्ष व बेचव वेदांत अगदी सोप्या संभाषणात्मक व रंजक पद्धतीने सांगण्यात त्यांची विशेष हातोटी होती, परंतु याच्या जोडीला जन्मजात उत्तम वक्तृत्व, उत्कृष्ट रसिकता आणि पहिल्या प्रतीची तर्कनिष्ठ बुद्धी इतक्या गोष्टींची मदत असल्यामुळे कोणतेही प्रमेय ते फार नवीन तऱ्हेने मांडित असत. त्यांच्या भाषेमध्ये इतके गुण असते तरी ती प्रभावी ठरली त्यांच्या भाषेमध्ये इतकेच गुण असते तरी ती प्रभावी ठरली असती, पण या गुणांच्या बरोबरच श्री महाराजांची भाषा विशेष प्रभावी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या बोलण्यात सहजपणे पदोपदी येणारा विनोद होय. त्यांच्या ठिकाणी अभिजात विनोदाची जी कला होती तिच्यामुळे कोणीही मनुष्य त्यांच्या शब्दांनी तात्काळ मोहून जात असे. सहजपणा, खेळकरपणा आणि अर्थवत्ता हे त्यांच्या
विनोदाचे मुख्य धर्म होते. मोगरीची कळी उमलू लागल्यावर तिच्यातून सुगंध जसा सहज बाहेर पडतो, त्याचप्रमाणे त्यांचा विनोद प्रस्तुत विषयाचा विकास होऊ लागला म्हणजे अगदी सहज विषयाशी एकरूप बनूनच प्रकट होत असे. शिवाय फूल गेले तरी त्याचा सुगंध काही काळ मागे टिकतो. तसेच मुख्य विषय विसरून गेला तरी त्याचा विनोद मात्र लक्षात राहत असे. त्यांचा विनोद मोठा खेळकर असे. माणसाचे जे दोष भगवंताच्या भक्तीच्या आड येत असतील, ते दोष ज्याचे त्याला दाखविण्याचे काम त्यांना करावे लागे, ते करीत असताना श्री महाराज हटकून विनोदाचा उपयोग करीत. पण त्यांचा विनोद इतका सौम्य, स्वच्छ, खेळकर, रसयुक्त व आकर्षक असे की ज्या माणसाचा दोष ते सांगत त्याला देखील त्यांच्या बोलण्याने गुदगुल्या होत. प्रत्येक मनुष्याचा दोष तर त्याला सांगावयाचा, पण त्याचे अंतःकरण मात्र दुखवावयाचे नाही. हे काम किती कठीण असेल याची कल्पना करावी. हे अवघड काम श्री महाराज विनोदाच्या शस्त्राने पार पाडीत. ऐकणाऱ्याच्या ध्यानीमनीही नसताना अगदी घरगुती व साध्याच घटनेतून श्री महाराज मोठा विलक्षण विनोद निर्माण करीत. त्यावेळी त्यांचे बुद्धिचातुर्य आणि निरीक्षण सामर्थ्य पाहून मनुष्य थक्क होऊन जात असे. कधी गमतीचा मुद्रा अभिनय, कधी विपरीत तुलना, कधी विडंबन, कधी विसंगती, कधी विलक्षण कोटी, तर कधी विपर्यास करून श्री महाराज हास्याचे फवारे उडवून देत असत. त्यांच्या विनोदी वृत्तीमुळे त्यांच्या संगतीत राहणाऱ्या माणसाचा काल फार आनंदात जात असे. फार काळजी करून त्रासलेली माणसे, रोगाने ग्रासल्यामुळे निराश झालेली माणसे, दारिद्र्याने गांजून मेटाकुटीला आलेली माणसे, वारंवार अपयश येत गेल्याने धीर खचलेली माणसे, जगाने त्याज्य ठरवून छितू झालेली माणसे, कोणाचाही आधार नसल्यामुळे अनाथ झालेली माणसे, जीवलगांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे जीव पोळलेली माणसे, अशा सर्व प्रकारच्या दुःखी जीवांना श्री महाराजांच्या वाणीने समाधान प्राप्त होत असे. ते स्वतः निरूपण व भजनी कीर्तन करीत. त्यांचा आवाज स्वभावताच मोठा मृदू व मधुर होता. ते कीर्तनाला उभे राहिले म्हणजे त्यांची ती भव्य मूर्ती, प्रेमाने भरलेली दृष्टी, रसयुक्त वाणी, मधुर आवाज, श्रोत्यांच्या कल्याणाची तळमळ, खुसखुशीत विनोद, जीवनांगांचा अनुभव इत्यादी गोष्टींचा संगम होऊन 2-3 तास श्रोते देहभान विसरून जात. विषयाचे प्रतिपादन करताना ते भाषणाचा वेग कमी जास्त करीत. श्रोत्यांच्या भावनेला हात घालून ती जागृत कशी करावयाची, श्रोत्यांचा गौरव करून त्यांचे दोष त्यांना कसे दाखवावयाचे, हे शस्त्र त्यांना फारच उत्तम अवगत होते. पुष्कळ वेळा व बोलता बोलता ते काव्यपंक्ती सहज बोलून जात. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आणि शास्त्राला सोडून ते एक शब्दही बोलत नसत. म्हणून त्यांची सहज बोललेली वाक्ये परमार्थाची सूत्रेच बनत. एकाशी योग साधणारा तो योगी, भगवत प्राप्तीचा मार्ग तोच परमार्थ, जी नाहीच ती माया, संत हे चालते बोलते देव आहेत, अशी कितीतरी सुंदर वाक्ये ते नेहमी सहज बोलून जात. श्री महाराजांचे अंतरंग त्यांच्या वाणीतून जितके बाहेर पडले तितके दुसरे कशामध्ये व्यक्त झाले नाही. बोलण्याची शक्ती सर्व माणसांना आहे, परंतु त्या शक्तीचे सामर्थ्य आपल्याला आकलन होत नाही. आपण आपली वाणी नामाला वाहिली तर ती काय चमत्कार करू शकते हे श्री महाराजांनी स्पष्ट दाखवले. तर महाराजांचं इथे सुंदर रीतीने बाबांनी वर्णन केलेलं आहे की त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं वाणीतून त्यांनी कसं कार्य केलेलं आहे, सर्व हे इथे सांगितलेलं आहे. खरं आहे की जिथे कितीही रंजलेला गांजलेला असेल तर गोंदवले आणि आपले सर्वच जे मंडळी आहेत, म्हणजे सर्व आपले संत आहेत, संतांची मांदियाळी, तर त्या प्रत्येक संतांच्या चरणी आपण गेलो, प्रत्येक आश्रमात गेलो तर तिथे आपणाला एक विसावा अनुभवाला येतो. तर हेच त्यांचं महात्म्य आहे आजही. आणि संतांमध्ये कोणते भेद नसतात. आपल्यालाच असतं की हा अमक्याचा शिष्य किंवा हे माझे गुरु,
परंतु संतांना, संतांच्या जवळ अगदी आपण अक्कलकोटला स्वामींकडे गेलो तरी आपले गुरु जेवढे आपल्यावर प्रेम करतात तेवढेच आपल्याला स्वामीसुद्धा प्रेम करणार आहेत. आणि प्रत्येक संत हा त्यांच्या ठिकाणी आलेल्या साधकाला, जीवाला हे एका आत्म्याच्या, भगवंताच्या दृष्टीनेच पाहत असतात. आणि त्यामुळे त्यांच्याकडे असा भेद नसतो की हा माझा शिष्य नाही किंवा माझ्या शिष्यावरच मी खूप अलोट प्रेम करेल, आणि जर दुसरा कोण व्यक्ती आला, साधक आला, दुसऱ्या संप्रदायाचा किंवा अनुग्रहित नसलेला जरी जीव आला तिथं, तरीसुद्धा त्याच्यावरती कमी प्रेम असेल असं नसतं. आजही आपण आपल्या इथं कोणत्याही संतांच्या आश्रमात किंवा समाधीच्या इथं आपण गेलो तर आपणाला तीच शांतता जाणवते जी आपणाला आपल्या सद्गुरूस्थानी, सद्गुरुगृहामध्ये, आपल्या सद्गुरूंच्या आश्रमात आपणाला जाणवते. हे आहे. आणि हा अनुभव मी गोंदवले इथं घेतलेला आहे. आणि हा अनुभव प्रत्येक संतांच्या, हा अनुभव आळंदीतही येतो. जो मला माझ्या गुरुस्थानी अनुभव येतो तोच अनुभव गोंदवले इथेही येतो, आळंदीतही येतो, बाबा मुक्तानंद भगवान नित्यानंदांच्या ठिकाणी येतो. सर्वत्र तोच अनुभव भरलेला आहे, कारण सर्वत्र ते गुरुतत्व व्यापून राहिलेलं आहे. तर हे खूप मोठं आहे की महाराजांच्या म्हणजे हे संत सूक्ष्म रूपात असून, समाधीस्थ असूनसुद्धा आपणाला जे काही आपल्या जीवाला आवश्यक आहे ते सर्व काही आपणाला प्राप्त होत असतं. आणि ते कसं होत असतं, काय होत असतं हे आपण सांगूही नाही शकत, पण आपला जीव शांत होतो एवढं मात्र नक्की. आता पुढे सांगतात की त्यांचे तत्त्वज्ञान या विषयांतील अनेक गहन प्रश्नांचा नुसत्या तर्कबुद्धीने विचार करण्यात जन्म घालविणे ही गोष्ट निराळी, आणि जीविताला एखाद्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान देऊन आपल्या प्रत्येक कृतीत त्या तत्त्वाची संगती राखणे ही गोष्ट निराळी होय. पहिल्या प्रकारची म्हणजे तत्त्वचिंतक माणसे पुष्कळ आढळतात, पण त्यांच्या जीवनात सामान्य माणसाच्या जीवनापेक्षा फारसे निराळे असे काही दिसून येत नाही. परंतु दुसऱ्या प्रकारची माणसे क्वचित दृष्टीस पडतात, आणि अशा पुरुषांना संत असे म्हणतात. एखादे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये पूर्णपणे उतरवणे ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे. एखादे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये पूर्णपणे उतरणे ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे, म्हणून संतांचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. श्री महाराज हे संत होते. त्यांच्या जीवितामध्ये एक पूर्ण तत्त्वज्ञान गुंफलेले होते. त्यांची प्रत्येक कृती व उक्ती एका विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या पायावर योजनापूर्ण आखलेली दिसून येईल. श्री महाराज हे अद्वैतवादी होते. त्यांचे सांगणे असे की जीविताचे कोडे उकलण्याची शक्ती फक्त माणसाच्या ठिकाणी आहे, म्हणून मनुष्य प्राणी हा सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे. जोपर्यंत हे कोडे उकलत नाही तोपर्यंत जीवित कार्य खरे संपले नाही. अज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या भ्रमामुळे माणूस या कार्याकडे लक्ष देत नाही, म्हणून त्याचे सर्व जीवन संपुष्टांत आले तरी जीवनाचे प्रश्नचिन्ह कायम राहते. जीवन तत्व हे सूक्ष्म आहे. त्याची उत्पत्ती परमात्म स्वरूपापासून आहे, म्हणून परमात्म स्वरूपाचे ज्ञान झाले की जीविताचे कोडे सुटते, आणि ते कोडे सुटले की जीवन पूर्ण, संपन्न व आनंदमय बनते. अर्थात परमात्म स्वरूपाचे ज्ञान करून घेणे हे प्रत्येक माणसाचे या जगातले पहिले कर्तव्य होय. परमात्मा सर्वव्यापी आहे, म्हणून तो प्रत्येक प्राण्याच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे आपण आपल्या हृदयांतला परमात्मा ओळखला म्हणजे सर्वव्यापी परमात्मा आपोआप समजतो. मनुष्याच्या हृदयात परमात्म स्वरूप साक्षीत्वाने स्फुरत आहे, म्हणून खरा मी कोणता हे ओळखणे याचे नाव ज्ञान होय. खरा मी मूळ परमात्म स्वरूप असून
देखील त्याच्यावर खोट्या मीचे आवरण पडल्यामुळे मनुष्याची चूक झाली. या चुकीचा परिणाम म्हणजे आपण देह नसूनही देहालाच मीपणाने मानू लागलो. देह खरा वाटला म्हणून सर्व दृश्य खरे वाटू लागले. दृश्य खरे वाटू लागले त्यामुळे त्याला फार महत्त्व आले आणि शेवटी दृश्यामध्येच सर्व सुख आहे ही आपली भावना झाली. पण दृश्य हे स्वभावतःच अशाश्वत व अपूर्ण असल्याने त्याच्यापासून पूर्ण सुख कोणालाच मिळणे शक्य नाही. म्हणून प्रपंच हा दुःखमय आहे. या सर्व दुःख परंपरेचे मूळ आरंभीचा खोटा मी आहे. यालाच अहंकार, अभिमान, स्वार्थ, देहबुद्धी, वासना, आसक्ती वगैरे नावे आहेत. एक अहंकार नाहीसा केला की सर्व दुःखे नाहीशी होतील. अहंकार नाहीसा करण्यास भगवंताचे अनुसंधान हाच एक मार्ग आहे. त्याच्या नामाने त्याचे अनुसंधान टिकणे सोपे जाते. म्हणून भगवंताचे नाम घेणे हा अहंकाराचा नाश करण्याचा सर्वांना सुलभ असा उपाय आहे. प्रपंच हा सर्वस्वी सत्य नाही, तसा तो असत्यही नाही. पण प्रपंच टाकणे कोणालाही शक्य नाही. सामान्य माणसाने प्रपंच टाकला तर त्यात त्याचे अकल्याणच आहे. उलट संसार अशा रीतीने करण्यास शिकावा की आपण स्वतः ब्रह्मरूप बनण्याचे तो साधन बनेल. प्रपंच करीत असताना भगवंताचे नाम किंवा चिंतन किंवा अनुसंधान जितके सूक्ष्म बनत जाईल तितका स्वतःचा विसर पडत जाऊन भगवंत जवळ येत जाईल. नामाची ही युक्ती साधण्यास काम क्रोधादी विकारांचे निर्मूलन नव्हे पण त्यांचे स्वामित्व मात्र आवश्य आहे. आपले कर्तव्य करण्यास कधी चुकू नये, पण त्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हालतात म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते. यासाठी जे जे घडते ते भगवंताच्या इच्छेनेच घडते. ही खूणगाठ बांधून असेल त्या परिस्थितीमध्ये माणसाने समाधान मानावे. त्यायोगे परिस्थितीशी विरोध नाहीसा होऊन शांती मिळते. सदाचरण कधी सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत, निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्ट होऊ नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम मात्र सोडू नये. या सर्व गोष्टी साधण्यास सोपा उपाय म्हणजे सत्संगती होय. संतांची संगत योग्य प्रकाराने केल्यास भगवंताची प्राप्ती खास घडते. परंतु संत ओळखू येण्यास व त्याची भेट घडण्यास भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे. तर अशा रीतीने खूप सुंदर बाबांनी इतकं छान दिलं आहे सगळा. हा आता महाराजांचा पूर्णतः महाराज कसे होते, त्यांनी कसं कार्य केलं याचं खूप सुंदर वर्णन आहे. सर्व एक वाचत राहावं, ऐकत राहावं, असंच एक एक शब्द हा असं काय बाबांचे शब्द त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं चरित्रलेखन केलं आहे ते किती म्हणजे त्या शब्दांची वाणी म्हणजे ज्ञानेश्वरी आपण जेव्हा वाचतो तेव्हा ती माऊलीच्या एक एक दृष्टांत, एक एक शब्द म्हणा, आपल्याला ते कळत नाहीत त्यावेळेचे मराठी शब्द, परंतु ते असे गुंफलेत की ते त्यातला गोडवा आहे. तसंच जणू काही बाबा बेलसरे यांनी महाराजांच्या संदर्भात जे काही लिहिलं आहे ते तितकंच रसाळ, ज्ञानेश्वरी वाचल्यासारखंच रसाळ हे चरित्र ग्रंथ पूर्णतः पहिल्यापासून ते शेवटपर्यंत एक एक शब्द बाबांचे तसे आलेले आहेत. पुढे सांगतात की त्यांचा व्यवहार, श्री महाराजांचा व्यवहार हा सर्वस्वी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा परिपाक होता. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याच्या प्रकटीकरणास मार्ग दाखवून त्या व्यक्तीची अध्यात्मनिष्ठा विकसित करणे हा खरा परोपकार होय. हे करणे सोपे जाण्यासाठी श्री महाराजांनी आधी स्वतः त्याग केला व नंतर लोकांना सांगण्यास सुरुवात केली. श्री महाराज म्हणजे मूर्तिमंत त्यागच होते. काम, कांचन व कीर्ती या तीन शक्ती जगातील मोठमोठ्या पुरुषांना वश करून टाकतात, पण त्यांच्या ठिकाणी या तिन्ही गोष्टींबद्दल पूर्ण निर्वासनता होती. या जगातील सर्व संपत्ती व कीर्ती पायाशी चालून येत असता तुच्छतेने त्यांची उपेक्षा करणारे जीवन कसे असते याचे प्रत्यक्ष उदाहरण श्री महाराजांनी दाखवून दिले. हे जरी खरे तरी त्यांनी स्वतःच्या त्यागाचे बंड कधी माजविले नाही, पण त्यागात मोठे सामर्थ्य असते आणि त्यांच्या या त्यागाच्या बळावरच एवढे मोठे कार्य झाले.
श्री महाराजांना प्रवासाची फार आवड होती आणि त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून ते 45व्या वर्षांपर्यंत कल्पनातीत प्रवास केला. या प्रवासामध्ये त्यांना तत्कालीन समाजजीवन उत्तम रीतीने पाहण्यास सापडले होते. त्यांची दृष्टी मूलगामी, व्यापक आणि सूक्ष्म असल्यामुळे लोकांची अवस्था काय आहे हे त्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागत नाही. समाजातील सुबुद्ध, श्रीमंत, सत्ताधारी व पुढारी लोक हेच जेथे अत्यंत स्वार्थी व विषयलोलूप झालेले, त्या ठिकाणी अडाणी, गरीब व सामान्य जनता कशी असेल याची कल्पना करावी. म्हणून श्री महाराजांनी मध्यम व गरीब स्थितीतल्या प्रपंची लोकांना हाताशी धरले. स्वतः निराळ्या प्रवृत्तीचे असूनसुद्धा ते प्रपंची लोकांत पूर्णपणे मिसळले. किती मोठी आणि अवघड विलक्षण गोष्ट आहे की इतके उच्च कोटीला असताना महाराज इतक्या जनमानसात अगदी साध्या लोकांमध्ये त्यांच्या साध्या प्रश्नांना सोडवण्यासाठी घुसले. म्हणजे भगवत स्वरूप अवस्थेतून अगदी खाली एवढ्या अवस्थेत येणं आणि तितक्या समरसतेने एकरूप होऊन राहणं महाराजांना कसं होत असेल. म्हणजे आपल्या तोडीचं जर कोण नसेल सोबत किंवा तर आपल्याला तिथे आपला जीव घुसमटतो, अस्वस्थ व्हायला होतं, बेचैन व्हायला होतं आणि कधी एकदा आपल्याला योग्य असं वातावरण प्राप्त होईल यासाठी जीवाची धडपड सुरू होते. तर इथे एवढ्या उंचावरनं एवढा खाली सगळ्यांमध्ये मिसळून आणि असे छोटे सगळे प्रश्न की ज्या प्रश्न काही अर्थच नाही आहे अशा प्रश्नांमध्ये एकरूप होणं, समरस होऊन ते उलगडवणं, समजवणं आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेली गोष्ट आहे. हा खरा मोठा त्याग आहे. ह्या जागी ते स्वतः राणावनात हिमालयात जाऊन पण आपली साधना करत बसू शकले असते. काहीच हे नव्हतं. पण असेही भगवंतांनी संत तयार केले की जे असे आपल्या तळागाळात जाऊन सर्व सेवा करतील आणि तळागाळातल्या आपल्यासारख्या सर्वांच्या उद्धाराचं कार्य करतील. ही भगवंताची लीला आहे आणि त्या लीलेचा सगळ्यात मोठा आविष्कार संत आहेत. पुढे सांगतायत की इथं महाराज सांगतायत, बाबा सांगतायत की श्री महाराजांनी मध्यम व गरीब स्थितीतल्या प्रपंची लोकांना हाताशी धरले. स्वतः निराळ्या प्रवृत्तीचे असून सुद्धा ते प्रपंची लोकांत पूर्णपणे मिसळले. त्यांच्या जीवनाकडे त्यांनी बारकाईने पाहिले आणि त्यांच्यामध्ये राहूनच त्यांनी त्यांना परमार्थामध्ये पुढे ढकलले. श्री महाराज मूर्तिमंत करुणाबुद्धी होते. अनेक वर्षे सांगून व त्यांचे कष्ट सोसून देखील प्रापंचिक लोक पुन्हा मूळ पदावर येतात असा अनुभव वारंवार आला तरी त्यांनी आपले काम सोडले नाही किंवा प्रापंचिकांवर ते कधी रागवले नाहीत. नुसता पैसा खर्च करून जीवाचा उद्धार होत नसतो हे पूर्णपणे जाणून श्री महाराजांनी आपले शरीर, मन, बुद्धी, वाणी, घरदार, शेतीवाडी नव्हे आपल्याजवळ असणाऱ्या सर्व शक्ती प्रापंचिकांना सुधारण्याच्या कामाला लावल्या. अत्यंत चिकाटीने, संतपणे व गाजावाजा न करता पुष्कळ वर्षे काम झाले. त्यानंतर त्यांच्या कार्याचा परिणाम मात्र आपोआप दिसावयास लागला. कितीतरी सामान्य प्रापंचिक स्त्रिया व पुरुष त्यांच्या ठिकाणी तपस्वी लोकांना खाली पाहण्यास लावील अशा प्रकारची भगवंताची निष्ठा उत्पन्न होऊ शकते. एकच मिनिट. कितीतरी सामान्य प्रापंचिक स्त्रिया व पुरुष यांच्या ठिकाणी तपस्वी लोकांना खाली पाहण्यास लावील अशा प्रकारची भगवंताची निष्ठा उत्पन्न होऊ शकते. याची उदाहरणे लोकांना पाहावयास सापडली. एकच मनुष्य पूर्णत्वाला जाण्यापेक्षा पुष्कळ माणसे थोडी तरी पुढे जाणे हे चांगले असे श्री महाराज म्हणत. ही दृष्टी असल्यामुळे त्यांनी कधी कोणाचा अवहेर केला नाही. समाजांतील ओंगळ, उपेक्षित, निषेधाला योग्य व अत्यंत स्वार्थी लोकांशी त्यांचा संबंध आला तरी त्यांनी त्यांच्याबद्दल कधी तुच्छता दर्शविली नाही किंवा त्यांच्या भवितव्यतेबद्दल ते कधी निराश झाले नाहीत. कसाही मनुष्य येऊ त्याला सुधारण्याचा मार्ग त्यांच्यापाशी असे. कसाही मनुष्य येऊ त्याला सुधारण्याचा मार्ग त्यांच्यापाशी असे. अमक्याला सुधारायला
काय करावे हा प्रश्न श्री महाराजांना कधीच आला नाही. श्री महाराजांचे मानव जातीवर इतके अगाध प्रेम होते. खूप सुंदर सांगतात इथे की समाजातील ओंगळ, उपेक्षित, निषेधाला योग्य व अत्यंत स्वार्थी लोकांशी त्यांचा संबंध आला तरी त्यांनी त्यांच्याबद्दल कधी तुच्छता दर्शविली नाही किंवा त्यांच्या भवितव्यतेबद्दल ते कधी निराश झाले नाहीत. कसाही मनुष्य येऊ त्याला सुधारण्याचा मार्ग त्यांच्यापाशी असे. अमक्याला सुधारायला काय करावे हा प्रश्न श्री महाराजांना कधीच आला नाही. श्री महाराजांचे मानवजातीवर इतके अगाध प्रेम होते की लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांचे दर्शन घेण्यास व त्यांच्या उपदेशामृताचे श्रवण करण्यास सारख्या येत आणि तेही दिवसांतून 18 तास 20 तास येणाऱ्या प्रत्येक माणसाशी संभाषण करून त्याला समाधान देत. हा प्रकार वर्षानुवर्षे सारखा चालू होता. किती कष्ट झाले असतील, किती लोकांशी बोलणं, किती लोकांच्या गोष्टी ऐकणं, त्यांच्या अशा आता इतके साक्षात्कारी संत महाराज की ज्यांनी लोकांचा शेवटचा अंतिम काळ प्रत्येक साधकांचा, जो साधक त्यांच्याशी एकरूप झालेला आहे, जो साधन करतो, त्या प्रत्येक साधकाच्या अंतिम काळामध्ये महाराजांनी त्याला उच्च अवस्थेमध्ये त्याचा प्राण जाण्यासाठी सहाय्य केले, त्याला दर्शन दिलेलं आहे. अशा किती विलक्षण आपण घटना आपण ऐकल्या. आणि अशा योग्यतेचे महाराज असताना त्यांनी केवढं म्हणजे किती सगळ्यांशी बोलणं झालं असेल, किती लोकांच्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या अंतरात आहेत. कोणाला काय, कोणाला कुठे काय, हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. किती बोलणं, किती ऐकणं अगदी म्हणजे खूप मोठं आहे. आणि आजही आपण जर गेलो आपल्या संतांच्या ठिकाणी तर आपलं मन आपल्या नकळत व्यक्त होतं. आपल्या जीवाला जे काही सांगायचं असतं ते आपण सांगून मोकळे झालेलो असतो. काय होतं, कसं होतं, काहीच नाही आपल्याला माहिती, पण ते होत असतं. तर असं आहे. तर इथे खरंच आहे की आणि कितीही अपराध केलेले असतील आपल्या साधकांनी किंवा एखाद्या जीवाने किंवा त्याच्याकडून त्याच्या प्रारब्धानुसार कितीही अपराध झालेले असतील, कितीही मळलेला शिष्य असेल, तरीसुद्धा संत त्याला स्वीकारतात, त्याला अगदी स्वच्छ धुवून त्याला चकचकीत करतात. त्यांना हे अनुभव आहे. हा अगदी मी स्वतःच्या बाबतीत पण अनुभव घेतलेला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत असतानासुद्धा कसं म्हणजे किती सहजतेने बाहेर काढलेलं आहे. अगदी त्यात मला जिथून माझा अनुग्रह झालेला आहे, गुरुदेवांनी मला मदत केलीच आहे. त्यासोबत मला जेव्हा निंबाळला काही कारणास्तव जाता आलं नाही, तेव्हा त्यावेळेला मला नितांत असं वाटत होतं की मी कुठे जवळच जायला पाहिजे. त्यावेळेला माझं गोंदवले इथे जाणं झालं आणि त्यावेळेला मला तितकीच शक्ती जितकी निंबाळला असताना मिळाली असती, गेली असती तर मिळाली असती, तितकी तिथं महाराजांनी दिलेली आहे. त्यामुळे मला खूप जाणवतं की जरी मी अनुग्रहित निंबाळची असेल आणि तिथेच श्रद्धा आहे आणि तरीसुद्धा महाराजही माझ्यावरती तितकंच प्रेम करतात. ही अशी अनुभूती येते, असं लाड ते करतायत हे जाणवतं. पुढे सांगतात की श्री महाराज हे जन्मजातच उत्तम शिक्षक होते. श्री महाराज हे जन्मजातच उत्तम शिक्षक होते. त्यांच्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाले तरी ते शरीराने थकले नव्हते आणि त्यांचे मन पूर्णपणे यौवनसंपन्न होते. त्यांच्या चेहऱ्याची ठेवण प्रेमळ आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी होती. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात फार आकर्षकता व गोडवा भरलेला असे, म्हणून मुलांची व तरुणांची मने आकर्षित करून घेणे त्यांच्या हाताचा मळ होता. विशेषतः बुद्धिमान तरुणांना आपलेपणाचा लळा लावण्याचे त्यांचे सामर्थ्य फार विलक्षण होते. ते बहुधा स्वतः लिहित नसत, कोणास तरी लिहून घेण्यास सांगण्याचा प्रवाह मात्र सारखा चाले. लिहिणे संपल्यावर ते पुन्हा ते वाचून घेत. त्यांना हिंदी, कानडी, तेलुगू, संस्कृत वगैरे भाषा उत्तम समजत. श्री महाराजांनी स्वतः ग्रंथ लिहिला नाही. याचे कारण असे की सध्याचे हे चिकित्सा युग आहे.
या युगामध्ये आचरणापेक्षा तर्कविलासाकडे माणसांचे अधिक लक्ष आहे. म्हणून ग्रंथात जे करावयास सांगितले आहे त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक त्यांतून नाना अर्थ काढीत बसतात. अशा काळामध्ये प्रत्येक जीवाशी व्यक्तिगत संबंध जोडून त्याला वळविणे सोपे व इष्ट आहे. तरच तत्व कितीही उच्च असले तरी त्याचा खरा व पूर्ण अर्थ त्या तत्वाच्या आचरणामध्येच समजतो, अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने वेदांताची प्रमेये किंवा भगवंताची निष्ठा ही रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजेत, यावर त्यांचा फार कटाक्ष होता. परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे, असे ते नेहमी सांगत. श्री महाराजांनी प्रपंच व परमार्थाची ही विलक्षण जोड आपण स्वतः घालून दाखविली. अर्थात स्वानुभवाने उत्पन्न होणारी प्रचंड तत्वनिष्ठा त्यांच्या ठिकाणी होती. म्हणून लोकांना सांगत असताना ते कधी निराश झाले नाहीत किंवा लोकांना अपयश येत राहिले म्हणून कधी ते गांगरले नाहीत. त्यांचा पिंडस भगवंताच्या प्रेमाचा असल्यामुळे प्रपंचामध्ये ते प्रेम कसे अनुभवावे याचे विवेचन ते मनाच्या तळमळीने करीत. घरच्या माणसांना दीनवाणे व कष्टी कधी ठेवू नये, त्यांची आबाळ कधी करू नये, असे सांगून श्री महाराज म्हणत की ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही. हसत खेळत न कळत प्रापंचिक गप्पा गोष्टी करीत परमार्थाची तत्वे समजावून देण्याची मोठी खूबी त्यांच्याजवळ होती. ते बोलू लागले की नेहमी त्यांचे सौजन्य व प्रेमळपणा ओसंडू लागे आणि सामर्थ्य उदात आणि त्या ओसंडू लागे आणि त्यामध्ये उदात्त विचार सांगितल्यामुळे ऐकणाऱ्या माणसाच्या विचारांना ते जोराची चालना देत व काही कालानंतर त्यांच्या विचारांत व आचारांत क्रांती घडवून आणीत. अक्षरशः हजारो लोक त्यांच्या संगतीला राहून गेले. प्रत्येकाशी त्यांची निकट ओळख होती. म्हणून त्यांचे मंदिर प्रत्येकाच्या प्रेमाच्या हक्काचे वाटे. अनेक दीन दरिद्री अज्ञानी भाबड्या व अपंग लोकांना त्यांचाच आधार होता. पण मानव्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अफाट होती. आपल्या संगतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवंताच्या निष्ठेचे म्हणजे नामाचे महत्त्व कळले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. म्हणून स्वतःच्या मतप्रसाराचे ते स्वतःच मुख्य केंद्र बनले. तरी पण त्यांच्या मतप्रसाराची व मतप्रतिपादनाची पद्धती कधीही आक्षेपार्ह बनली नाही. कट्टर सनातनी असो किंवा बेछूट सुधारक असो, अत्यंत सदाचरणी असो किंवा अत्यंत व्यसनी असो, अत्यंत पापभिरू असो किंवा मोठा गुन्हेगार असो, या सर्वांशी श्री महाराज प्रेमाने वागले आणि भगवंताच्या नामाचे महत्त्व अगदी शांतपणे त्यांना सांगत राहिले. तर अशा रीतीने इथे महाराजांच्या संदर्भात बाबांनी साररूपाने महाराजांचं सर्व गुणवर्णन केलेलं आहे. तर खूप सुंदर गुणवर्णन आहे. अगदी वाचता वाचता असंच वाचत राहावं असं वाटतंय, इतकं सुंदर केलेलं आहे रसाळ. इथं आपण थांबूयात. महाराजांचं आपण नाम घेऊयात आणि पुढील भाग आपण उद्या वाचूयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। सब संतन की जय। बाळ गोपाळ की जय। जय जय रघुवीर समर्थ।